आज ना मी तुमच्यासोबत देवघराला सुशोभित करणारी एक सुंदरशी वस्तू शेअर करणार आहे। पण त्याआधी सकाळी रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो। पण आज माझ्याकडे होती शिळी इडली, तर विचार केला की आज मस्त इडली फ्राय बनवूया। तर मस्त असं कढईमध्ये जिरा मोहरीचा तडका मारला, त्याचबरोबर भरपूर शेंगदाणे घातले, लांब कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर कढीपत्ता घातला। कढीपत्त्याने टेस्ट अगदी छान लागतो। आवडीनुसार मसाले घातले आणि मला तीळ घातलेली इडली आवडते म्हणून तीळ देखील घातली। मग त्यामध्ये मस्त अशी इडली फ्राय करून घेतली आणि चवीला साखर घातली आणि भरपूर कोथिंबीर घातली। इडली रात्रीच बनवल्यामुळे त्याचबरोबर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अतिशय थंड होती, त्यामुळे झाकून मस्त असं गरम करायला ठेवले। आणि त्याचबरोबर इथे नवरोबाचा टिफिनही रेडी केला। आज टिफिनमध्ये होतं पोळी, त्याचबरोबर दुधीची भाजी आणि रायता। मस्त असा नवरोबाचा टिफिन रेडी केला। सकाळचा टाइम कसा जातो हे कळतच नाही। मला तर आता इडली मस्त गरम झाली होती, तर गरम गरम इडली खाण्यातच मजा आहे। आणि त्यानंतर मस्त आंघोळ केली आणि दिवसा माझ्याकडे थोडाफार वेळ असला की येत्या सणावारासाठी मी काहीतरी नवीन नवीन वस्तू ट्राय करत असते। आणि आज मी देवघरासाठी एक सुंदरसा आसन रेडी केला आहे। जसं तुम्ही मार्केटमधून आसन विकत घ्यायला गेला तर खूप महागात पडतं, तर मी असा 150 रुपयाचा वेल्वेट कपडा मागवला आणि यामध्ये माझे 2 आसन रेडी झाले आहे। पहिले तर एक आसन मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला आणि इथे ग्लू गननी मी मस्त अशी ब्रॉड लेस आसनवर चिपकवली आणि बघू शकता मार्केटपेक्षा ही सुंदर आसन रेडी झाले आहे। जर का तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता। आणि बघू शकता आता देवघर दिसायला किती सुंदर दिसत आहे, अगदी रेड कलरमुळे उठूनही दिसत आहे। तुम्ही वाटेल तर प्रिंटेड ब्लाउज पीसचाही उपयोग करू शकता। चला तर मग असा होता माझा दिवस, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।